Hello guys, good morning. Welcome back to our new vlog. So आजचा vlog आहे आमच्या ट्रिपचा. आज आम्ही सगळेजण ऑफकोर्स फॅमिली आमची ट्रिपवर चाललो आम्ही आणि आम्ही जाणार आहोत जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक, सुवर्ण मंदिर सगळं करणार आहोत. थोडक्यात आम्ही ओडिसाला चाललोय. आज आम्ही निघतोय. आम्ही इथून शिर्डीला जाणार आहोत. शिर्डीवरून आमची ट्रेन आहे आणि मग ट्रेनमधला सगळा प्रवास आहे. 2 दिवस, एक रात्र आम्ही ट्रेनमध्ये आहोत. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही इथे पोहोचणार आहोत. आणि या सगळ्या दरम्यान काय काय मजा मस्ती धमाल करतोय ट्रेनमध्ये. म्हणजे ॲक्च्युली मी 13 वर्षांनी ट्रेनमध्ये बसते आहे. मी ह्याच्या आधी काकाकाकूंसोबत आम्ही काश्मीरला गेलो होतो तेव्हा मी ट्रेनमध्ये बसले होते आणि त्यानंतर आत्ताच बसते. ईश्वरीचा ट्रेनचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम आहे. लास्ट टाईम गुजरातला तिचं फर्स्ट टाईम फ्लाईट होतं आणि यावेळी तिचं फर्स्ट टाईम ट्रेन एक्सपिरियन्स आहे. सो खूप मजा येणार आहे. खूप धमाल करणार आहोत आम्ही आणि आम्ही काय धमाल करतोय, काय मजा मस्ती करतोय त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आता मी दाखवते. ॲक्च्युली वाजलेत 9, 9:15 झालेत, 9:25 होत आहेत आणि आम्हाला 9 वाजता निघायचं होतं. पण आता घरातले बघा काय करतायत. सी गाईज, मी तुम्हाला खरं सांगते, मला इतका मोठा दगा दिलाय ना. मी कॉर्सेट घातला होता, ट्रेडिशनल टाईप होता आणि असं कशा जेन्झी होऊन आणि मी दीदी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आजी. काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काकू आमची आवडती आहे इकडे. काकू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी काहीतरी बोलतीये. बोल बोल बोल. मी ना ट्रेडिशनल घातलं होतं. हे बघा आमच्या बॅग्स. बोल बोल. मी ट्रेडिशनल बघ ना काकू, बघ ना. अशी करतेस तू मुद्दाम. मुद्दाम. नाही असं नको करू. तिचं ऐकून नाही. बोल बेटा. ट्रेडिशनल घातलं होतं. भैया मला काय म्हणतो, मी म्हटलं भैया मी कशी दिसतीये, तर भैया म्हणाला की काकूबाई चांगली दिसतेस. चांगली काकूबाई दिसतेस. मग मी चेंज केलं. चांगला कॉर्सेट ट्रेडिशनल चांगलं आहे, चांगलं आहे. टिकली लावली होती. गाईज हा माझा आउटफिट आहे. सी हा खूप कम्फी आउटफिट आहे कारण की आम्ही ऑफकोर्स एक दिवस ट्रेनमध्ये असणार आहोत. तिकडे आर्या, रिद्धी, आत्ती, मामा सगळे तयार झाले आहेत आणि इथे आम्ही तयार झालो आहे. गाडी खाली आलेली आहे ऑलरेडी. सो बघूयात पुढे. गाईज, मी तुम्हाला हेच दाखवत होते की ह्यांनी कशी युती केली आणि मला कसं एकटीला टाकलंय. युती वगैरे काहीच केली नाहीये. आधार कार्ड घेतलं. Yes. मेरे आधार मेरी पहचान. सो मी सांगत होते की आम्ही काही युती वगैरे केलेली नाही. आम्ही काल दोघी असंच गेलो आणि मग तिथे मला घ्यायचं होतं बेसिकली. दिदीला तर घ्यायचं पण नव्हतं. पण मी दिदीला फोर्स केला की हे असं काहीतरी तू ट्रेनमध्ये घातलं नाही तर ती कॉर्डसेट घालणार. असं जरा डिफरंट काहीतरी. आणि आर्याचं हे माझं कम्प्लीट अपोजिट कॉम्बिनेशन झालं. म्हणजे आर्याने अशा कलरचं वर घातलं आणि हे खाली बसले. पण आता ती वाईब असते ना. आणि मी त्याच्यात अजिबातच बसत नव्हते आणि त्यात भैया बोलला चांगली आली काकूबाई दिसतीयस. चांगली आली होती. कॉम्प्लिमेंट होती ती. नाही पण ऍक्च्युली तू छान दिसत होती. छान दिसत होती. खूप छान दिसत होती. पण मी आता नाही दिसत आहे. आता तू त्यांच्यातली झाली. कसं वाटतंय तुला? हा? आपण जाणार आहोत ओडिसाला. आर यू एक्साइटेड? हाऊ मच? बहुत. कसं वाटतंय काकू? काका सोबत म्हणून छान वाटतं. यावेळेस काकूला जरा उत्साह जास्त आहे कारण काका सोबत मिस फोनवर बोलतो. कसं वाटतं? मस्त. ऐक ना, आम्ही निघालो बरं का. गाईज आम्ही चाललेलो आहोत ओडिसाला. सो मजा येणार. या वेलकम आत्ती. हॅलो. वेलकम मामा. हॅपी जर्नी. ओ माय गॉड रोहित, तुम्ही नाही येते. काय रोहित, तू आला असता तर बरं वाटलं असतं आम्हाला. शिर्डीला आम्ही तुला पार्टी दिली असती. विल मिस यू अँड वेद. बाय बाय. बाय. नाही येडी आहे. दीदी नाही, दीदीला मी नाही बोलू शकत.
काय काय हे सगळ्यांनी नाही का याच्यावर स्टेशनवर पाणी मिळेल सापडली. हे पैसे. दीदी अशीच मागे जाशील ना? अशीच डिरेक्टली ड्रायव्हरच्या सीटच्या तिथे धप्पा. बिचारीला तहान लागली, कावळ्याला तहान लागली. कावळा चिचुंद्री तू चिचुंद्री मी कावळा तर तू चिचुंद्री. लाज वाटते का? 6 वर्षांनी मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. अगं पाहिजे काय? पाणी पाणी म्हटलं ना कावळ्याला तहान लागली की कावळा पिसाळतो. या चिचुंद्रीला बघा रे नुसतं कावळा. गाईज आम्ही आता उसाचा रस प्यायला थांबलो इथे. अरे रसाचे वेडेत रे वेडे. मला खरंच. बाकी सगळे घेणार आहे. रस हवाय. ये साथी. 9 रस घेतला आपण. 9 रस. विशूला 9 रस माहिती? मराठीचं पाठांतरच केलं नाही, घोकमपट्टी केली आपण. बेटा मार्क जास्त आहेत मला, राहू दे. मार्क जास्त असून कन्सेप्टचा अभ्यास केला नाही तू. हा राहू दे. घोकमपट्टी केली तेवढी 10वी पास होणार फक्त. फर्स्ट टाइम इन ट्रेन. मी आधी बसलेली, इशू फर्स्ट टाइम. येस. आम्ही इथे बागा काढतोय. गाईज आम्ही असे सगळे चाललोय फटाफट. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आय डोंट नो कसं होणार आहे. आय होप चांगला असेल. आय एम सुपर एक्साइटेड. पोहोचलीस का इशू ट्रेन मध्ये? अजून हाताची थरथर थांबत नाहीये, इतकं फास्ट सगळं. अवतार बघा काय आलो झाले. आणि आता 5 मिनिट अजून सुटली पण नाहीये ट्रेन. सॅनिटायझर. काय चालू आहे तुमचं? चिल आहे, सगळं चांगले. इशूचं एवढंच आहे, हिला ट्रेन मध्ये बसायचंय ते पण पडदे लावून. आता प्लीज तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की ही काय कन्सेप्ट आहे. ट्रेन मध्ये खिडक्या तर बंदच असतात ऑब्विसली, पडदे. इशू तुला आवरायला आरसा पण दिला त्यांनी. इशू सकाळी अशी तर मी उद्या शूट कर. ठीक आहे, हो चला जेवा. इशूला मगच पासून खायचं आता करंजे. कशा आहेत? तृप्त मन. मला खूप आवडते मटर करून. 2 मिनिटं आधी हा डबा अख्खा भरलेला होता. ट्रेन सुरू झाली. सब लोग हैं. इशू घाबरली. दीदी डर गई, दीदी डर. हे बघ घाबरली नाहीये. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जय. थँक्यू सो मच मॅडम. इट्स आवर प्लेजर. माय गॉड. चला जेवायला चला. चला जेवायला. अजून 2 बर का? ताई अजून 2. थँक्यू मॅडम. कैसा था आपका एक्सपीरियंस ट्रेन में का? अभी तक का सफर कैसा चल रहा है आपका? अभी फिलहाल तो जस्ट बैठे हैं. मराठीत बोलू शकतेस तू असं काही नाही. हमने हिंदी में पूछा है. अच्छा, तो हम भी हिंदी में ही जवाब दें. लेकिन मिस आप इंग्लिश में पूछो, आप इंग्लिश की टीचर है. नहीं, अभी हिंदी में नहीं, अभी हिंदी में स्टार्ट किया है मैंने. चलो. बोले ठंडा जीरा छाछ. वॉशरूम छोड़ के सब कुछ अच्छा. ठंडा जीरा छाछ. और आप ऐसे देखो बार बार खाने के लिए मतलब लोग आ रहे हैं. लोकच येतात. आपको कैसा लग रहा है? खूप झाले. अच्छा क्यों मजा नहीं आ रहा है? ये अच्छा है. अभी भेल खाने की आपकी इच्छा हो रही थी. हाँ, मेरी नहीं हो रही थी. कुछ अलग एक्सपीरियंस है लाइफ में. एक्सपीरियंस करना चाहिए. यस. इतनी खुशी इस चीज की. इतनी खुशी मुझे आज तक. अरे इतनी खुशी किस बात की. आता सगळी फॅमिली एकत्र बसणार आहे. पहिले डिवायडेड होते, मग ते खूप जण आले, जवळपास 50 लोकांची फॅमिली आली. मग त्यांना आम्ही म्हणलं की आम्हाला एकत्र बसू द्या, तुम्ही तुमचे बॅग घेऊन, आमचे 4 सीट तुम्ही घ्यायचे. म्हणजे ओके, आलो सगळे.
चायवाजी पण अद्रक कॉफी इथे सापडलं बॅग मध्ये इथे पत्ते पण आहे पत्ते आपल्याला खेळायचं रात्री हो आता नाही हो चाय फर्स्ट टाइम आय एम ट्राईंग ट्रेन चाय हिचं ईश्वरीचं चार्जिंगला लावलेली वायर इट्स हॉट लाईक यू जोक था बेटा अदरक घे आई अदरक घे रिग्रेट होगा बाद में रिग्रेट होगा अदरक नाहीये कसं अगं हळद प्लीज इथे बसा तुम्ही तर आपल्याला खायला मिळेल हे लोकांनी खायला आणलंय प्लीज बसा आपण तुम्हाला देणार असेल तुम्हाला नाही देणार आहे असं नका करू नाही अन्नदान श्रेष्ठ दान पाहिजे तुमचं नाव श्रेष्ठ दान थांबा ना जरा आमचं नाव तुमचं नाव काय हसिका नाव बताने का तरीका थोड़ा कैजुअल है हसिका इसे हम लेबल ही लगा कर घूमते हैं नाम का Oh wow, I like it. Body soap. Body soap. Thank you. मला पण पाहिजे. गोरी कलाई न छोड़ेंगे हम. I want to know की गौरी कुलकर्णी ट्रेन मध्ये कशा बसतात. अशा बसतात आता आपण दुसऱ्या सीटवर. सेम माझं असं होतं हाईट. काकू इथे मस्त झोपली आहे याची एकच गोष्ट बेस्ट आहे जी आपल्याला सगळ्यांना सोबत मिळालं नाही अख्खं कंपार्टमेंट ते बेस्ट आहे खरंच बेस्ट आहे तर मगाची सिच्युएशन अवघड होत एखादी बॉटल घ्या ना. असं काहीतरी चालू आहे मी इथे झोपली परत एकदा टक्कर द्या. भांडताला नाही तर काय 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 चालू आहे The next day. आम्ही मस्त वराडी ठेचा आणि ब्रेड बटर खातो. आज ब्रेकफास्ट करणार किती वाजले? स्पेशल 7. अब्दुल मामा स्पेशल करा करा इकडे बघून करायला मी इकडे गेलं तर ते उलटी जायचे आपण लहान आहेत का या? काय माहिती काय चाललंय तुमचं फोटो टाकते. बघ दीदीचं असं म्हणणं आहे माझा अवतार बरा दिसतोय. हो एकदम दीदीचं असं म्हणणं आहे की आर्या आणि मी फेविकॉल का जोड आहे म्हणजे असं तिचं म्हणणं आहे. ओके बरं ठीक आहे मी आर्या रूम शेअर करतो वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. तर आत्ताचं लाईव्ह उदाहरण आर्याने विचारलं दीदीला की गौरी दीदी मी जर तुझ्या इथे आले एवढीशीच जागा मी जर तुझ्या इथे आले तर तू येऊ देशील? मी म्हणाले हो. आता दीदीला विचार थांब ना कालिकाचं उतरायचं झालं का अरे ऐका दीदीला विचारलं रसिका दीदी मी येऊ शकते तर दीदी लगेच असं करत हसली की हो की तू गौरी दीदीला चिकटलेली असते. आर्या म्हणली बरं का की जिथे गौरी दीदी जाईल तिथे रिद्धी. मी म्हटलं फक्त एवढंच म्हणलं ना 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 करेक्ट आहे. यांना काय झालं यांना काय झालं मला समजलं नाही. करेक्ट आहे दीदी. पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे. पुढची स्टोरी आता ऐका आता ब्लॉग मध्ये लाईव्ह आर्या दीदी जवळ जाणार आहे आणि दीदीला चिकटणार आहे. कम ऑन आर्या पण एक मिनिट मला हे मी खोटी असेल ना तुम्ही सगळे व्लॉग्स बघा कोण म्हणजे कोण दोन पेअर आहे अभी बघा. गुजरात की न पता होने वाली हकीकत बाहर मत निकालो. धमक्या वगैरे काही देऊ नका. झोप तिथे एकदम चिकटून झोप. आई शापा ये बस. ओ भाई झोप काही याच्यातून खाली जाईल. मला एकटीला टाकलंय ए बाई वायर मध्ये इशू चार्जिंग इशूचा ना हर वायर में इशू है. इशूचा जो काही आराम चाललाय ना कालपासून बघा ना घेतलं पांघरून झोपली म्हणजे आम्हाला रात्री झोपा नाहीये आम्ही झोपलो नाहीये आणि इशूनी जे का ताण
आणून झोपली आहे 9 ते 12. 9 ते 12 रात्री 9 ते सकाळी 7:30ला उठली होती. दुपारी झोपली ते कॅपॅसिटी ऑफ झोपणं. तरी आता सगळ्यात पहिले पावरून हिने ओढलंय. खालून ढकलू शकते. मी तुला इथून ढकले, मी तुला इथून ढकले अशी अशी. आई शपथ, आई शपथ. काय आहे? सुंदर. आणि ते मी पाणी फेकलं जोरात. लावलाच पहिला तिने. असा अवतार बघा काय. मला सगळं पाणी सांडलं. काय काय मारामारी चालली आहे. 5:30 PM and we are still here. ए, ती मारते दीदी मला. मी 6 वर्षांनी मोठी आहे. तिथे सुरुवात कोणी केली? मी काहीच नाही केलं. 1 मिनिट यार मला. 2 बहिणींना समजवणारी ही एकच मोठी मला दीदी. त्रास देत आहे तिथे सगळे. आली. ही सटासट मारते माझ्या मांडण्यांवर. हा, तुझी लाडकी इशू आले बघते हा, थांबी गौरी. का का मारती माझी इशुराला? इशूला नाही मारत. इशूला मला मारतो. हा इशुल्यावर इशुल्याला आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही सगळे मिळून आता रामरक्षा म्हणणार आहोत, गणपती म्हणणार आहोत आणि गणपती स्तोत्र सुद्धा म्हणणार आहोत. ओके. हे बाय, सगळे बसलेले तिथे छान मस्त. गडबड चालू आहे गाईस. फायनली वी आर इन पुरी. आम्ही उतरायचं आता आम्हाला आणि आमची तीच तयारी चालू आहे सगळी. गाईज आमच्या हालत बघा, सगळ्यांचा ग्लो बघा, ग्लो. सगळे बसून जाणार आहोत. भयंकर ह्युमिड आहे खूप. म्हणजे ट्रेन आर होम फॉर नेक्स्ट फ्यू डेज. बॅग इथेच आहे आणि हे उत्साही सगळे गेलेत पुढे. हेच आहे ना नक्की. हेच आहे. अगं मला माहिती आहे, मी पाहिलं होतं बुकिंग करताना. ओ माय गॉड. काय How's it? आर होम फॉर 3 days. Yes, this is our homestay Yes, it's our homestay. and it's very aesthetic. Yes. This is our living area. हे डायनिंग एरिया. हे खालच्या 2 ज्या रूम्स आहेत त्या आहेत. So aesthetic. बापरे, ही आपली रूम आहे. ही आपली ओके. वॉक इन वॉर्डरोब. हे वॉकिंग वॉर्डरोब्स आहेत. इथे वॉशरूम आहे. हाय गाईज, हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. आज आम्ही इथे म्हणजे पुढचे 3 दिवस आम्ही एव्हरग्रीन होमस्टे मध्ये राहणार आहोत. हेच आमचं 3 दिवसासाठीचं घर आहे आणि हा व्लॉग इथे एंड करतोय. उद्यापासून आमची जगन्नाथपुरीची ट्रिप खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. सो काय घडतंय, काय होतंय हे आम्ही तुम्हाला सांगतो. बाय.